नमस्कार, मी दादासाहेब चोरुमले आणि आपण पाहत आहात आस्था टाइम्स यूट्यूब चॅनेल. आज मी आपल्यासमोर एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आता सर्वांचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीकडे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता ही निवडणूक केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिली नाही, तर जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणाची दिशा ठरवणारी ही निवडणूक होणार आहे. आणि म्हणून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही खरं तर देशामधील आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रतिष्ठित सहकारी बँकापैकी एक अग्रगण्य बँक मानली जाते. आणि यामुळे या बँकेवरती नियंत्रण मिळवणे म्हणजे त्या जिल्ह्याच्या सहकार आणि आर्थिक व्यवस्थेवरती प्रभाव पाडणे असा अर्थ राजकीय वर्तुळामध्ये काढला जातोय. म्हणून आता सध्या सातारा जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांमधील ठराव प्रक्रियाने खूप मोठा वेग घेतलेला आहे आणि प्रत्येक तालुक्यातील या निमित्तानं हालचाली वाढलेल्या आहेत. केवळ हालचाली वाढल्या नाही तर आपल्या बाजूने ठराव करून घेण्यासाठी वारेमाप पैशाची उधळणही सुरू झालेली आहे. आता राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेचं पॅनल हे सार्वजनिक मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं एकत्रित पॅनल उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि मात्र जरी हा पॅनल उभा करण्याचं जरी सुरू असलं तरी मात्र एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने सांगावी लागेल की महायुतीचं पॅनल आहे, परंतु त्या महायुतीमधून एका सातारा जिल्ह्यामधील हेवीवेट मंत्र्याला वगळून हा पॅनल तयार करण्याच्या हालचाली सध्या तरी दिसून येताना आपल्याला पाहायला मिळतात. आता शिवेंद्रराजे हे सध्या भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत आणि त्यांच्या पॅनलमधून किंवा शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल करायचं. या पॅनलमध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री रामराजे नाईक निंबाळकर, तसेच कोरेगावचे सुनील खत्री आणि सातारा जिल्ह्यामधील अनेक प्रभावी नेत्यांचा समावेश या पॅनलमध्ये होण्याची शक्यता आहे. आणि दुसऱ्या बाजूला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा पॅनल तयार करा असाही प्रयत्न काही मंडळींचा चालू आहे. याच्यामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा वाईचे माजी आमदार मदन भोसले असतील, यांच्यासह काही घटकांकडून मागणी होत असल्याचं बोललं जातंय की जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली एक जिल्हा बँकेचं पॅनल तयार करायचं. त्यामुळे भाजपमध्येच अंतर्गत गटबाजी वाढल्याची चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये रंगू लागलेली आहे. जिल्हा परिषदेमधील सत्तांतर आणि सत्तेच्या नेतृत्वाचा प्रश्न अधिक ठळकपणे पुढे आल्याचे राजकीय निरीक्षकाचे या मत आहे. जर भाजप महायुतीपासून वेगळं स्वतंत्र पॅनल जर उभं केलं तर हा नेतृत्वाचा संघर्ष आणिक तीव्र होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. आता नजर टाकूया जिल्हा बँकेच्या राजकारणावर. मागील अनेक वर्षापासून तुम्हा सर्वांना माहिती आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व राहिल्याचं पाहायला मिळालं. अगदी 25-30 वर्षापूर्वी बघितलं तर काँग्रेस ज्या वेळेला एकसंध होती त्यावेळेला या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांच्या नेतृत्वाखाली बँकेचं कामकाज चालायचं. त्यावेळेला त्यांच्याबरोबर तत्कालीन खासदार लक्ष्मणराव पाटील, चिमरावजी कदम ही मंडळी बरोबर असायची, अभयसिंहराजे भोसले ही सगळी मंडळी बरोबर असायची. गेल्या 15 वर्षापासून सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार गेली 15 वर्षे सुरू आहे.
आणि हा कारभार करत असताना अगदी नेटका कारभार या ठिकाणी सुरू असल्यामुळं ही बँक राज्यामधीलच नव्हे तर देशामधील सहकारी बँकेपैकी एक अग्रगण्य बँक बनली आहे. या बँकेला अनेक पारितोषिक सुद्धा या निमित्तानं आपल्याला मिळाल्याचे पाहायला मिळतं. आता अजून आपल्याला जर पुढे जाऊन ह्याचा जर विचार करायचा म्हणलं तर आपल्याला आणखीन असं सांगता येईल की जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून खऱ्या अर्थानं जिल्हा बँकेवरती सातारा, कराड आणि फलटण या 3 तालुक्यातील मतदार संख्या ज्यादा असल्यामुळं हे 3 तालुक्यातले प्रमुख नेते मंडळी ज्या बाजूला असतील त्या बाजूच्या पॅनलचा विजय होतो हा आजपर्यंत इथे. आता आपण नजर टाकूया की जिल्हा बँकेच्या पारंपरिक राजकारणावरती. मागील अनेक वर्षापासून सातारा जिल्हा बँकेवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिल्याचं चित्र दिसून आलेलं आहे. गेल्या अनेक वर्ष सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचं वर्चस्व राहिलं हे आपण सर्वांनीच पाहिलं. जिल्ह्याच्या राजकारणात विलासराव पाटील उंडाळकर, खासदार लक्ष्मणराव पाटील ही जोडी कायम नेहमीच चर्चेत राहिल्याचंही आपण पाहिलं. काँग्रेसमधील फुटीनंतर महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती तथा आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वर्चस्वाखाली सातारा जिल्हा बँक गेली 15 वर्षे कामकाज बघत आहे. आता ही बँक ज्यावेळेला विलास काका असतील किंवा श्रीमंत रामराजे असतील यांच्यासारख्या शिस्तप्रिय नेतृत्वाखाली कार्यरत असताना या दोघांनीही जिल्हा बँकेचं महत्व देशाच्या सहकार क्षेत्रामध्ये दाखवून दिलं. कारण का सातारा जिल्हा बँक ही आर्थिकदृष्ट्या शिस्त असणारी बँक आणि त्या बँकेनं आजपर्यंत नाबार्डची सगळी बक्षिसं मिळवलेली बँक, त्यामुळे एक सक्षम बँक म्हणून सातारा जिल्ह्याच्या बँकेकडे पाहिलं जातं. आता जिल्हा बँकेच्या स्थापनेपासून जर आपण हा जर राजकीय आढावा घेण्याचा प्रयत्न केला तर सातारा, कराड आणि फलटण या 3 तालुक्यातील मतदार संख्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त आहे आणि त्यामुळं या 3 तालुक्याचे नेते ज्या बाजूला असतील किंवा 3 तालुके एकत्रित आले की सातारा त्या बँकेवरती त्या 3 तालुक्यातल्या नेत्यांचं वर्चस्व आजपर्यंत राहिल्याचं पाहायला मिळालेलं आहे. यंदा मात्र अशी परिस्थिती काहीशी वेगळी दिसते आपल्याला, कारण शिवसेनेची भूमिका ही या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाची ठरणार असल्याचं बोललं जात आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अनेक वर्षापासून जिल्हा बँकेमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. मात्र गेल्या 2 निवडणुकीमध्ये शंभूराज देसाईंना पराभव पत्करावा लागला. कारण का पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर हे कायम जिल्हा बँकेवरती सोसायटी मतदारसंघामधून आलेले आहेत आणि त्यामुळे शंभूराजांना मतदारसंघ नसल्यामुळे शंभूराजे उभा राहिले तरी सोसायटी मतदारसंघात सर्वात जास्त मतदार हे विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे होते. परंतु आज ती परिस्थिती राहिली नाही. शंभूराज देसाई या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि शंभूराजे देसाई यांनी पाटण तालुक्यावरती आता निर्विवाद वर्चस्व मिळवलेले आहेत. मला माहिती आहे नुकतीच जिल्हा परिषदेची निवडणूक झाली. या जिल्हा परिषद या निवडणुकीमध्ये 8 पैकी 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पैकी 16 पंचायत समितीचे सदस्य त्यांनी स्वतःच्या गटाचे निवडून आणलेले आपल्याला पाहायला मिळालं. आता शंभूराजे देसाईंच्या बरोबरीनं फलटणचे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे आणि महायुतीमधील त्यामुळं महायुतीमधील समीकरणामध्ये नवे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय चर्चेनुसार शंभूराजे देसाई आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांना शिवेंद्रराजे भोसले यांचं नेतृत्व मान्य होऊ शकतं. मात्र जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली काम करायला ही दोघं कशीही तयार होणार नाहीत आणि याबाबतचं राजकीय वर्तुळात सुद्धा वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. तर त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की दुसरीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि कराडचे माजी आमदार बाळासाहेब पाटील हेही निवडणुकीमध्ये सक्रिय भूमिका घेऊ शकतात. कारण का बाळासाहेब देसाई हे विद्यमान जिल्हा बँकेचे संचालक आहेत आणि त्यामुळं ते सुद्धा स्वतंत्र पॅनल उभं राहण्याची शक्यता या निमित्तानं वर्तवली जात आहे. आणि एकंदरीत जर पाहिलं तर यंदाची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक केवळ
संचालक निवडण्यापुरती मर्यादित राहणार नाही. ही निवडणूक महायुतीमधील नेतृत्व, भाजपमधील अंतर्गत समन्वय, शिवसेनेची ताकद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील राजकीय रणनीतीची कसोटी ठरणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण जर बघितलं तर महायुती एकत्रित राहणार काय, भाजप एकमुखी या निवडणुकीला सामोरे जाणार काय, हे येणार आता काळ ठरवेल. आणि जिल्हा बँकेची निवडणूक ही कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार हे सुद्धा येणारा काळ ठरवेल. मात्र निश्चित आहे की काही झालं तरी जिल्हा बँक ही शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर यांच्याच नेतृत्वाखाली भविष्यात सुद्धा कार्यरत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजून एक गोष्ट ही खरी आहे मात्र की यंदाच्या निवडणुकीमध्ये अनुभवी चेहरे बँकेमध्ये दिसणार नाहीत. कारण का तर बँकेच्या नवीन नियमावलीनुसार ज्यांनी 10 वर्षे या बँकेचं संचालक पद भोगलं आहे अशा संचालकांना पुन्हा निवडणूक लढवता येणार नाही. हा एक सहकारी संस्थांमध्ये आलेल्या नवीन नियमानुसार यंदा श्रीमंत रामराजे हे नाईक निंबाळकर हे निवडणूक लढवू शकत नाहीत. त्याचबरोबर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना निवडणूक लढवता येणार नाही. त्याचबरोबर खासदार नितीन पाटील यांना निवडणूक लढवता येणार नाही. अशा अनेक दिग्गज मातब्बरांना या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष भाग घेता येणार नाही आणि त्यामुळं त्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्ती या निवडणुकीच्या निमित्तानं जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये समोर येणार असल्याचेही संकेत आपणाला प्राप्त होत आहेत. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे, महायुती एकत्र राहणार काय, भाजपमध्ये एकमुखी नेतृत्व कोणाचे ठरणार की पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये नवीन राजकीय समीकरण पाहायला मिळणार. या सर्व प्रश्नाची उत्तरे येत्या काही दिवसात स्पष्ट होतील. मात्र तुमच्या मते सातारा जिल्हा बँकेवर कोणाचे वर्चस्व राहील, तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.